मिरज शहर पोलीस ठाण्याकडील खुनासहित मोक्याच्या गुन्ह्यातील परागंदा आरोपीस केले जेरबंद। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गंभीर शरीराविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून गंभीर शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे परागंदा आरोपीची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिलेल्या होत्या। नमूद पथकाने सांगली जिल्ह्यातील गंभीर शरीराविरुद्धच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करून परागंदा आरोपीबाबत माहिती घेत मिरज उपविभागात पेट्रोलिंग करीत मिरज शहरातील सांगलीकर मळा मिरज येथे आले असताना पोलीस कॉन्स्टेबल 1056 प्रमोद साखरपे, पोलीस नाईक 9999 स्लिश म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल 1479 ऋतुराज होळकर यांना मिरज शहर पोलीस ठाण्याकडील मोका गुन्ह्यातील परागंदा आरोपी नामे अमन समीर मुल्ला, मूळ राहणार हडको कॉलनी, म्हाडा ऑफिस मागे, सध्या राहणार ढेरे गल्ली, ब्राह्मणपुरी मिरज हा मिरज ते पंढरपूर रोडवर असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर AN गायकवाड यांचे हॉस्पिटल समोर येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली। मिळालेल्या बातमीप्रमाणे नमूद पथक मिरज ते पंढरपूर रोडवर असलेले मिरज शहरातील डॉक्टर AN गायकवाड यांचे हॉस्पिटल येथे गेले असता पथकातील पोलीस कॉन्स्टेबल 1479 ऋतुराज होळकर यांनी सदर परिसरात संशयितरित्या फिरत असलेल्या आरोपीस ओळखून तो मिळालेल्या बातमीप्रमाणे अमन समीर मुल्ला हा असल्याची खात्री झाली। त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे गाव अमन समीर मुल्ला, वय 20 वर्ष, मूळ राहणार हडको कॉलनी, म्हाडा ऑफिस मागे, सांगली, सध्या राहणार ढेरे गल्ली, ब्राह्मणपुरी मिरज असे सांगितले। सदर मिरज शहर पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून परागंदा असल्याबाबत खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास मिरज शहर पोलीस ठाणे येथे रिपोर्टने जमा केले आहे। सदर गुन्हा हा दिनांक 28/9/2025 रोजी दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये निखिल विलास कलगुटकी राहणार वडर गल्ली, मंगळवार पेठ, मिरज याचा खून केला होता। त्यामध्ये एकूण 15 आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींनी यापूर्वी संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याने सदर आरोपी याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्याबाबत माननीय श्री सुनील फुलारी, माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांना प्रस्ताव पाठवलेला होता। सदरचा प्रस्ताव मंजूर झालेला असून सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून गेल्या 7 महिन्यापासून परागंदा होता। श्री विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा हे सदर करीत आहेत।